नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सन 1990 पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू. तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता शॉप नंबर 7 आशिष अपार्टमेंट, गणपती मंदिर रोड, मांडा टिटवाळा पूर्व. संपर्क समीर मसिलकर 9820872632 किंवा 9702312951. दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या. आता काळजी मुळीच करू नका. घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नामांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतय आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका. अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा. जीत विजय तरे 9619049444 किंवा 9321491220 या नंबरवर संपर्क साधावा. भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींसह उपस्थित. भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी येथील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, महेश चौगुले, संजय केळकर, निरंजन डावखरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव, रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे अशोक साप्ते, माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, संतोष शेट्टी, सुभाष माने इत्यादी उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.